स्वामी समर्थ. ऐका ना, अशी ब्रेड रसमलाई ट्राय केली का कधीतरी घरी? नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात थंड करून खूप भारी लागते, खूप टेस्टी लागते. आणि जे घरात हे का पदार्थ आहे का त्याच्यापासूनच बनते. हेल्दी पण आहे खूप आणि मुलांनाही आवडेल. नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आता आपण बघूया कशी केली, काय केलं, आहे कृती कशी. चला, मी एक गॅसवर एक कढाई ठेवली. स्टीलची कढाई असल्यामुळं ना अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. कारण की पाणी टाकलं ना मग दूध लागत नाही, म्हणून अर्धी वाटी पाणी घातलं आहे. त्यात आता अर्धा लिटरची पिशवी ना डायरेक्ट ओतली. हे बघा, सगळं दूध ओतून घेतलं आहे मी. आता अर्धी वाटीच्या वरती थोडंसं दूध काढून घेतलं आहे वेगळं, कारण की त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ना मिक्स करायचं म्हणून काढून घेतलं. आता हे दूध थोडंसं 2 मिनटं फेटून घ्यायचं. अगदी थोडंसं 2च मिनटं. थोडीशी उकळी फुटायला लागली ना तर केशरचं दूध, आता थोडंसं केशर त्यात मिक्स करून घेतलं आणि ते त्यामध्ये घालून घेतलं. आता हे डबल एकदा फेटून घ्यायचं. अगदी 2-3 मिनटं फेटायचं. थोडंसं बघा आता घट्टसारखं आलं आहे थोडंसं. आता त्यात ना पाऊण वाटी साखर टाकली. आता कमी गोड जास्त तुम्ही तुमचं करू शकता. तर मी अर्धी वाटीच्या वरती घातली थोडीशी साखर. हे बघा, आता फेटून घ्यायचं. सगळी साखर विरघळेपर्यंत ना हलवून घ्यायचं. आता ना हे केलं आहे मी. आता काजू, बदाम आणि पिस्त्याचे ना मी असे काप करून घेतले त्या मशीननी आणि ते घातलेत. आता तुम्ही पावडर करूनही टाकू शकता, जसं तुम्हाला बरं वाटेल तसं. आणि नाही टाकले तरी चालतं, काही होत नाही. आता इकडं जे थंड दूध काढून घेतलं होतं का त्यामध्ये ना मी एक छोटीशी वाटी ना मिल्क पावडर मिक्स केलं आहे. म्हणजे गाठी होत नाही म्हणून वेगळं मिक्स केलं आहे. हे बघा, आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे डायरेक्ट आपल्याला काय करायचं, त्या उकळलेल्या दुधामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त फिटत राहायचं सारखं, कारण की गाठी गुठळ्या झाल्या नाही पाहिजे म्हणून. हे बघा, आता सगळं व्यवस्थित काढून घेतलं, टाकून घेतलं. आता याला 2 मिनटं हलवून द्यायचं. आता याच्यामध्ये नाही का ना वेलची पूड घातली, म्हणजे मस्त लागते चवीला, छान लागतं, गोडव्या हे होते. बघा, आता आपलं दूध मस्त घट्टसर झाले. आता बस झालं एवढं. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि याला थंड करायला ठेवायचं. आता फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, काही कसंही चालतं. इकडे एक पॅन घेतला आहे मी. त्या पॅनमध्ये काय केलं, बटर घातलं आहे, सगळीकडून पांगून घेतलं. आणि त्यामध्ये ना ते ब्रेड होते का आपले, ते ब्रेड टाकून मस्त खरपूस रंग येऊस्तर भाजून घेतले. हे बघा, मस्त ब्रेडला ना खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी 2 मिनटातच रंग येतो, काही वेळ नाही लागत. लगेच काढून घ्यायचे. त्यावर थोडंसं बटर होतं, ते बटर मी कुस्करून टाकून घेतलं, म्हणजे छान लागतं. आता ब्रेड काढून घ्यायचे. हे बघा, मी ब्रेड काढून आता एकावर एक ठेवून ना त्याचे आता तुम्हाला हवे तसे काप करा. आता छोटे करा किंवा मोठे करा किंवा गोल करा, जसे आवडेल तसे केले तरी चालतं. हे बघा, आता मी त्याला ना बरोबर 4 तुकडे करून घेते, छोटे छोटे, म्हणजे आपल्या प्लेटीत वाटीत बसू शकेल असं. बघा, छोटे छोटे तुकडे कापून घेतले ना, म्हणजे वाटी त्याच्यात बसतात म्हणून, नाही का ना. आता एका वाटीमध्ये काय केले मी, ब्रेड घेतलेत, ते 2-2 तुकडे टाकायचे. हे बघा, मस्त कलर आला आहे खूप लवकर. आणि लवकर आता आपण जे थंड करायला ठेवलं होतं का दूध, तर रसमलाई ती त्यात टाकून घ्यायची. हे बघा, सगळी व्यवस्थित टाकून अगदी 2 मिनटं टाकून घेतली ना की लगेच ते ब्रेड लगेच फुगतात. मी याकडे थोडासा रुअफजा टाकला, ऑप्शनल आहे, टाकायचं असलं आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी खूप छान लागतं असंच, काही ही गरज. हेल्दी आहे, मुलांसाठी खूप छान आहे. आणि मस्त गरमागरम, म्हणजे थंडगार करून ना अजून थंड करून खायची, खूप भारी लागते उन्हाळ्यासाठी. माझी ही रेसिपी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा की.